कधी-कधी काय होतं, बऱ्याच वेळेला ॲक्सिडेंटली मृत्यू होतात. हो. माहीतही नसतं सोडलं, की आता आपलं आयुष्य किती आहे. हां. त्यामुळेच तो आत्म्याला एक धक्का बसलेला असतो. तो ॲक्सेप्टही करत नाही आपल्या मृत्यूला लवकर. ओके. आणि जेव्हा तो स्पिरिट वर्ल्डमध्ये जातो, त्या प्रवासामध्ये जातो, तिथे आपल्यापेक्षा अनेक सीनियर आत्मे असतात, जिथे हां. ते ऑलरेडी आहेत. त्यांनी तिथे खूप काही स्वतःचं हीलिंग केलेलं आहे आणि त्यांना परमिशन असते येणाऱ्या नवीन आत्म्यांचं हीलिंग करण्याची. ओके. तर आपण तिथे गेल्यावर ज्यांना धक्का बसलेला जे आत्मे आहेत, त्यांचं अनेक महिने हीलिंग केलं जातं. कारण ओके. मी मीडियमशिप करते. मी गेलेल्या आत्म्यांशी सुद्धा बोलते ओह! आणि त्यांच्याकडनं बरीच इन्फॉर्मेशन मला अशी मिळालेली आहे, की ओके. एक्झॅक्टली काय आहे. पण त्यांच्याकडनं एक उत्तर कॉमन आलेलं आहे. खूप वेळ हातामध्ये होती, पण तेव्हा समजलं नाही. म्हणून बरं. मी प्रत्येकाला नेहमी सांगते माझ्या सेशनमध्ये, जर तुम्हाला हे ज्ञान मिळतंय, हं. तर तुम्ही ते घ्या आणि त्या ज्ञानाप्रमाणे वागा. असं नको वाटायला नंतर, की वेळ होती हातात पण आपण काही केलं नाही. कारण हा ओके. पश्चाताप नंतर होतो. आणि मग ती वेळ परत येण्यासाठी आपल्याला पुन्हा त्या जर्नीमधनं यावं लागतं. ओके. तोपर्यंत कदाचित पुन्हा आपण विसरलेलो असू. हां. तर हे चक्र चालू राहतं.